नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज तारीख आहे 2 एप्रिल रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाणार आहे। आता महत्त्वाचं मध्ये यामध्ये तुम्हाला नंदुरबार जिल्हा असेल, यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा डोंगराळ भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिलानगर, त्याचबरोबर पुणे असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वाऱ्याचा जो वेग आहे तो जास्त पाहायला मिळणार आहे। म्हणजे 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाने या जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा वेग असेल। विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी तुम्हाला गारपीटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर गोंदिया असेल, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। मात्र या जिल्ह्यामध्ये जो पाऊस असेल तो तुम्हाला कमी प्रमाणात असेल। काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस असेल, तर काही ठिकाणी तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे। सायंकाळी तुम्हाला ढगाळ वातावरण दाट पाहायला मिळेल आणि ठिकठिकाणी तुम्हाला वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस, गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यानंतर कोकण किनारपट्टीकडील जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये जे आहेत, पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, रायगड, पुणेचा डोंगराळ भाग असेल, साताराचा डोंगराळ भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागामध्ये तुम्हाला, त्याचबरोबर कोल्हापूरचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला विजांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी तुम्हाला वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार। वाऱ्याचा वेग जो आहे तो 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाने असणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट राज्य सरकारनं जाहीर केलेले आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपीटीची शक्यता जास्त असेल। विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता सुद्धा जास्त असणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। मात्र ज्या जिल्ह्यांना जे आहे येलो अलर्ट राज्य सरकारनं जाहीर केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला वाऱ्याचा वेग थोडा कमी असेल। विजांच्या गडगडाटासह पाऊस तर सर्व महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि हा पाऊस तुम्हाला दिवसात जरी कडक ऊन पाहायला मिळत असला तरी सायंकाळी, रात्री आणि मध्यरात्री हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।